ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. तर आपण जो सातत्यानं मराठी सब्जेक्ट सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आज आपण पुढचा प्रकार बघणार आहे. तो म्हणजे पुढचा टॉपिक तो म्हणजे शब्दांच्या जाती. बघा आता शब्दांच्या जाती, काल आपण संधी बघितलं होतं. त्यानंतर आता बघा शब्दाच्या जाती. शब्द आपण बघितलं होतं, शब्द काय असतं, वाक्य काय असतं, शब्द कसा तयार होतो त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती अगोदरच पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे. त्याचा पुढचा टॉपिक बघा आता. शब्द व्याख्या कशी आहे, शब्दाच्या जातीची व्याख्या कशी आहे. शब्दाची जाती म्हणजे ते नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय, उभयानव्य अव्यय, बरोबर. ज्या 8 शब्दाच्या जाती येतात त्या बघणार आहे आपण आता. बघा शब्दाच्या जाती कसं येतं. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्या मते कसं आहे, संकेतार्थाने किंवा रूढीने, रूढी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी, रूढीने अर्थ दाखवणारा जो वर्ण समुदाय त्यास म्हणतात काय, शब्द. कुणाच्या मते पण हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या मते. ओके. मोरोकेशव दामले यांच्या मते काय म्हणतात, बाह्य किंवा अंतसृष्टीतील कोणत्याही वस्तू दाखवणाऱ्या वर्णास किंवा वर्ण समुच्चयास शब्द म्हणतात. एखादा आपण कोणताही शब्द आहे, एखादी वस्तू आहे, तर वस्तूला नाव ठेवलेलं आहे आपण. जसं की आपण ही खुर्ची आहे, हा कॅमेरा आहे, बरोबर, ही बॅग आहे, हे आपण असं म्हणतो. तर तशा पद्धतीनं बाह्य किंवा अंतसृष्टी कोणत्याही वस्तू दाखविणाऱ्या किंवा वर्ण समुच्चयास शब्द असे म्हणतात. कुणाच्या मते ते मोरोकेशव दामले यांच्या मते. कालेलकरांच्या मते काय, वर्णाचा उपयोग करून आपण कल्पना व्यक्त करणारे ध्वनी समुदाय निर्माण करतो, त्या ध्वनी समुदायांना काय म्हणतात, शब्द असे म्हणतात. उर्दू यांच्या मते काय, कमीत कमी वर्णाने युक्त अर्थपूर्ण अशा वर्णाचा समुच्चय म्हणजे व प्रकृतीने युक्त पण प्रत्यय विरहित, प्रत्यय म्हणजे प्रत्यय न लागलेले, विरहितचा अर्थ होते न, बरोबर, प्रत्यय विरहित वाक्यांगभूत होऊ शकणारा समुच्चय म्हणजे काय असेल, शब्द. उर्दू यांच्या मते ज्या ध्वनीला किंवा ध्वनी समूहाला रूढीने किंवा संकेताने काही अर्थ प्राप्त झाला असतो. रूढीने किंवा संकेताने काही अर्थ प्राप्त झालेला असतो व ज्याच्या वाक्यात स्वतंत्रपणे किंवा प्रत्ययासह उपयोग होत असतो त्या ध्वनीस किंवा ध्वनी समूहास काय म्हणतात, शब्द असे म्हणतात. ओके. काही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे, बघा शब्द कसा असतो, एका उदाहरणात कोणताही शब्द तयार होत आहे त्याला एक अर्थ तयार असला पाहिजे, एक शब्द समूह म्हणजे जुळून येतात, बरोबर, विशिष्ट क्रमाने येतात. काही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना अर्थ प्राप्त झाला आहे म्हणून त्यांना काय म्हणतात, शब्द म्हणतात. आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, बरोबर. एखादा शब्द तयार होण्यासाठी अक्षर एकत्र आले पाहिजेत, बरोबर. त्यानंतर बघा ज्याच्यापासून काही अर्थबोध होतो, ज्याच्यापासून आपल्याला कळतं की एका उदाहरणात खुर्ची आहे, खुर्ची कसं आपण खुर्ची म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येते, यस बसण्याची जागा आहे, बरोबर. तसं ज्याच्यापासून अर्थ तयार होतो, अर्थबोध होतो, ज्याच्यापासून काही अर्थबोध होतो व अशा एका वर्ण अक्षरास किंवा अक्षर समूहास काय म्हणलं जातं, शब्द म्हणलं जातं. बघा आता नेमकं आता हे सांगू शकत नाही आपण, आता नेमकं सांगू शकत नाही नेमकं काय. इथं जे आहे, नंतर इथं व आहे, इथं न आहे, त्याला एकत्रित केलं तर एक शब्द तयार होणार आहे. त्याला तो कोणता शब्द तयार होणार आहे, जेवण. कळालं. ते एका क्रमाने आले पाहिजेत, ते बसले पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा अर्थ समूह तयार होणार, त्याचा एक अर्थाचा, त्या वाक्याचा म्हणजे त्या शब्दाचा अर्थ कळणार आहे आपल्याला. ओके. त्यानंतर बघा पुस्तक, ह्याचा अर्थ कळणार काय, त्याचा अर्थ कसा होणार आहे, पुस्तक. अशा पाहिजे पु प्लस स प्लस क म्हणजे कसं होणार आहे, पुस्तक. म्हणजे ते क्रमाने बसले पाहिजेत, बरोबर. नंतर त्याला अर्थ पूर्ण तयार होणार आहे त्या ह्याला वस्तूला. ओके. शब्दांना अर्थ रूढी परंपरेने किंवा विशिष्ट संकेताने प्राप्त होतात. जसं की आपण आपल्या पूर्वजांनी एखादा शब्द बनलेला आहे, तो शब्द आपण पुढे चालून घेतलेला आहे, बरोबर. जसं की आता बघा देशी शब्द असतात आपले काही, जे आपण ऐकणे आपल्या पूर्वजांनी अगोदरपासून वापरत आले तर आपण त्यांच्यापासून आपण पुढे पण वापरत आहे. आता समज आले तुम्हाला, रूढी परंपरेने काही शब्द तयार होतात. शब्दांना अर्थ रूढी परंपरेने किंवा विशिष्ट संकेताने प्राप्त होतो. रूढीने आलेला संकेताने ठरलेला किंवा कल्पनेने वा लक्षणेने जाणवलेला असा कोणता तरी स्वरूपाचा अर्थ व्यक्त करणे शब्दाचे काय मुख्य लक्षण आहे, बरोबर. त्याच्यामुळे कळतं आपल्याला की नेमकं या शब्दाचा अर्थ काय, आपल्याला लगेच डोळ्यासमोर चित्र तयार होतं, बरोबर. पुढे बघा शब्दांचे वैशिष्ट्य काय. शब्दांचे वैशिष्ट्य काय, शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप म्हणजे वर्णसमूह किंवा मूल वर्ण होय. वर्ण हेच शब्दाचे रूप आहे. आपण वर्ण शिकलेला आहे पहिल्या लेक्चर मध्ये. शब्दाला परंपरेने किंवा रूढीने किंवा संकेताने अर्थ प्राप्त होतो. शब्दाला एखादा अर्थ कधी प्राप्त होतो, रूढीने, अगोदरच्या आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्ट असतील, नसेल तर काय
परंपरेने, तीच परंपरा किंवा संकेताने सुद्धा शब्दाला काय होतो, अर्थ प्राप्त होतो वस्तूला. शब्द म्हणजे ध्वनी समूह होय, पण हे अर्थपूर्ण असतात, त्याला अर्थ असतो. शब्द म्हणजे फक्त ध्वनी समूह म्हणजे काय, ही समजा उदाहरणार्थ ही बॉटल आहे, बॉटलला अर्थ प्राप्त आहे, बरोबर का, त्याला अर्थ प्राप्त असतो. काही वेळा हे अर्थ शून्य पण असतात, काही शब्द असे असतात की ज्याला अर्थच नसतो मुळात. ओके, बघा पुढचे बघा आता. ध्वनी समूह काय, ध्वनी समूह आहे शब्द एक विशिष्ट अर्थ असतो, प्रत्ययाला अर्थ नसतो. आता मला तुम्ही सांगा, प्रत्यय समजा उदाहरण ने प्रत्यय आहे, काय अर्थ याला, सला ते सला नाते म्हणतो बघा आपण, विभक्ती प्रत्यय असतात, बरोबर, द्वितीय चतुर्थीचे विभक्ती प्रत्यय आहेत. आता नेला काय अर्थ प्राप्त आहे, ने म्हणजे काय, नेमकं काय कळत आहे, उदाहरणार्थ तू ने बैलास, राजूने बैलास पदन आहे, अष्टमी नाही. सुरू करायचं, पंचमी षष्टी असतो, या अष्टमी नाही, काय संबोधन आहे. संबोधनचा अर्थ होते हाक मारणे, नो, बरोबर, हाक मारणे. ओके, हे अशा प्रकारचे हे असतात, पण ते प्रत्येक असतात अर्थहीन असतात. अर्थहीन म्हणजे ज्या शब्दाच्या ह्याला अर्थ प्राप्त होत नाही, त्याला नेमकं आपण सांगू शकत नाही नेमकं काय अर्थ होणार आहे, पण शब्द असेल तर अर्थपूर्ण असतो. लगे आपल्या डोळ्यासमोर एखादं चित्र उभं राहतं, यस असं म्हणलेलं आहे, बरोबर. जसं की आता बघा उदाहरणार्थ, आता परत एकदा बघू, असं बघा, खून आहे. खून म्हणजे काय नेमकं, आता सांगू शकतो आपण, एखादे खून लोक होते अगोदरच्या काळामध्ये, बरोबर. मराठीमध्ये पहिले तर काय खूनचा अर्थ होत नाही, पण मुंबईहून मी पुण्याला आलो, मुंबईहून मी नागपूरला आलो, बघा मुंबईहून, लगेच डोळ्यासमोर चित्र तयार झालं, मुंबई. कळालं का तुम्हाला, शब्दाला अर्थ असतो बघा, या शब्दाला अर्थ असतो पण प्रत्ययाला अर्थ नसतो. ओके, कळालं. आता पुढे बघा, आता एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर आपण त्याला काय म्हणतो, वाक्य. एक शब्द आहे, शब्द जवळजवळ म्हणजे क्रमिकपणाने आले, क्रमिक पद्धतीने बसले, त्याच्यानंतर एक वाक्य तयार होतं, म्हणजे एखादा अर्थ तयार होतो पूर्णपणे, त्याला काय म्हणायचं, वाक्य म्हणायचं. जसं की बघा, राम शेतात जातो, कळतं का नाही, बघा राम कुठेतरी जात आहे, राम कुठे जात आहे, शेताकडे जात आहे, राम शेतात जात आहे, बरोबर. त्याला वाक्य, अर्थपूर्ण अर्थ प्राप्त झाला तर काय म्हणायचं, वाक्य म्हणायचं. जय धार काढतो, बरोबर, काहीतरी अर्थ प्राप्त आहे. त्यानंतर बघा, वाक्यात शब्द मूळ स्वरूपात बदल होऊन जे शब्दाचे रूप तयार होते त्यास काय म्हणतात, पद असे म्हणतात. ओके, शब्द व पदातील फरक काय बघा. आता शब्दाच्या मूळ रूपाला, शब्द हे वाक्य महत्वाचं, पेपरच्या दृष्टीने आपले महत्वाचं आहे. प्रकृती, शब्दाच्या मूळ रूपाला काय म्हटलं जातं, प्रकृती. कशाला, शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हटलं जातं. शब्दाला कोणतेही प्रत्यय लागून जी रूपे तयार होतात त्यांना काय म्हणतात, विकृती. प्रत्यय कळालं तुम्हाला, प्रत्यय म्हणजे शब्दाला लागून आलेले शब्द, बरोबर, जे शब्दाला लागल्यानंतर त्यांना अर्थ पूर्ण होणार आहे किंवा त्याचा अर्थ प्राप्त होणार आहे त्याला. ओके, तर त्याला काय म्हणायचं, शब्दाला कोणतेही प्रत्यय लागून आलेले तर त्याला काय म्हणायचं, विकृती. आणि शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणायचं. कळालं तुम्हाला ही गोष्ट. ओके, बघा, वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास काय म्हणायचं, पद. आता बघा, हे वाक्य महत्वाचं आहे. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात, ज्याचं मूळ म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे अगोदर, मूळ, बरोबर. वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते, म्हणजे नवीन अर्थ तयार होणार आहे, त्याला काय म्हणायचं, पद असे म्हणायचं, बरोबर. स्थूलमानाने जे रूप तयार होते त्यास काय म्हणायचं, पद असे म्हणायचं. विकृती म्हणजे काय, शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप, प्रत्यय लागलं तर त्याचा अर्थ बदलला तर त्याला काय म्हणायचं, बदललेले रूप म्हणजे काय असेल, पद असेल. व्याकरणामध्ये प्रकृती शब्दाला म्हणजेच प्रत्यय रहित म्हणजे काय माहितीये का, जे आपण आता म्हणलो बघा, ने सला ते सला नाते, बरोबर. पंचमीचे ऊन हुन आहे, षष्टीचे चाचीचे चा आहे, सप्तमीचे त ई आ आहे, बरोबर. आणि तृतीयाचे ने ई सी आहे, निसी ई आहे, बरोबर. हे प्रत्यय इथं हे जेव्हा लागतात तर बघायचं, व्याकरणामध्ये प्रकृती शब्दाला म्हणजेच प्रत्यय रहित, प्रत्यय लागले नसतील तर शब्दाला म्हणजे प्रत्यय रहित, प्रत्यय लागले असतील तर शब्द असे म्हणायचं, बरोबर. नंतर शब्दाच्या विकृत रूपाला काय म्हणतात, प्रत्ययान्वित रूपाला पद असे म्हणतात. ओके, हे लक्षात ठेवा. प्रकृतीचा अर्थ कळाला तुम्हाला, प्रकृती कशा म्हणतात, शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती म्हणतात. एक गोष्ट, शब्दाला कोणती प्रत्यय लागून ती रूपे, प्रत्यय लागलं म्हणजे ते आत्ताचे जे मी सांगितलं विभक्तीचे प्रत्यय, बरोबर. ते लागल्यानंतर काय होतं, बदल होतो त्याच्यामध्ये, बदल झाल्यानंतर काय असतं, ते विकृती असते. ओके, पुढचं बघा. आपण प्रत्यय काय असतात, इथं दिले प्रत्यय,
प्रत्यय काय? ज्या ध्वनींनी किंवा ध्वनी समूहांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. आत्ताच कळलं तुम्हाला. त्याला जर त्याला एकटंच लिहिलं बघा उदाहरणार्थ, काय अर्थ आहे का? बरोबर, त्याला कुठला तरी शब्द लागायला पाहिजे तरच अर्थ प्राप्त होणार आहे. ज्या ध्वनींनी किंवा ध्वनी समूहांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही, परंतु जे शब्दांना जोडल्याने शब्दांची विशिष्ट रूपे तयार होतात किंवा करतात, ते काय आहे तर प्रत्यय. मला तुम्ही सांगा, इथं कुठं तरी याचा अर्थ सांगू शकता का हो तुम्ही? याचा अर्थ असा आहे म्हणून मला सांगा बरं. चा म्हणजे काय? चा म्हणजे काय? काय अर्थ आहे त्याला? ला म्हणजे काय? कसलं ला? उगा आपण म्हणतो ला 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 ला, पण काय आहे का त्याला अर्थ? पण त्याचा काय अर्थ आहे का? ने काय? बरोबर. की म्हणजे आता की आहे का नाही? कधी कधी किंवा की अथवा, बरोबर, ह्याच्यामध्ये वापरू शकतो आपण, पण इतर विचार करताना नाही आहे. बरोबर. पण ह्यालाच आता ह्याला जर चा आहे, ह्याला जर एखादा वेगळ्या पद्धतीने दिला, मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलचा, समजलं का तुम्हाला? अर्थ प्राप्त झाला चा लागल्यानंतर. ओके. तुषारला दररोज क्लासला यायला सांगितले, तुषारला आला, अर्थ प्राप्त झाला. बरोबर का? तसं आपण तुम्ही कोणा राजूने गाईचे दूध काढले, प्राप्त झाला अर्थ. समजलं का तुम्हाला? हे अशा पद्धतीने ह्यांना स्वतःचा अर्थ नाही, पण जे तेव्हा शब्दाला लागतील तेव्हा मात्र त्यांना अर्थ प्राप्त होतो. बरोबर. पुढे बघा, स्वतःला अर्थ बघा, स्वतःला अर्थ नसतो, ते निरर्थक असतात. बरोबर. पण शब्दांना जोडले की अर्थ प्राप्त होतो. कळालं का आता? त्याचा स्वतःचा अर्थ नाही, पण ते जर शब्दाला जोडले तर मात्र ते अर्थ प्राप्त करतात, अर्थ प्राप्त होतो. प्रत्ययांचा स्वतंत्रपणे उपयोग होत नाही. काय वापरणार आहे? ने गेलो. कशाने गेलो? सांगू शकतो, कारने गेलो, कार शब्द वापरला आपण. बरोबर. कारने नागपूरला गेलो. बरोबर. बसने नागपूरला गेलो. फक्त असं म्हणू शकतो का ने गेलो? ने म्हणजे नेमकं कशाने गेलो, काय अर्थ करणार आहे? पण तेच म्हणा बसने गेलो, अर्थ प्राप्त झाला. म्हणजे शब्दाला ते प्रत्यय लागले पाहिजे तरच अर्थ पूर्ण होणार, नसेल तर अर्थ पूर्ण होणार नाही. ओके. उपयोग होत नाही, शब्दावर उपयोग होतो. प्रत्यय यांनाही अर्थ असतो, कारण प्रत्यय म्हणजे शब्दाची अवशिष्ट रूपे असतात, असं कुणाच्या मते आहे? चिपळूणकर. कधी कधी अर्थ प्राप्त होतो, जसं की ईक. ईक म्हणजे असं बघा, ईकचा अर्थ काय होतो माहिती आहे का? जहर वगैरे कधी कधी ईक म्हणतो, तुम्हाला माहिती नसेल पण म्हणतात. ओके. तर कधी कधी अर्थ प्राप्त होतो. त्याच्यानंतर बघा, चरम प्रत्यय काय? चरम प्रत्यय म्हणजे शेवटचे किंवा अंतिम. चरम प्रत्यय म्हणजे काय? शेवटचे किंवा अंतिम. जे प्रत्यय शब्दाला जोडल्यावर पुढे दुसरा कोणताही प्रत्यय लागत नाही, अशा प्रत्ययांना काय म्हणायचं? चरम प्रत्यय. समजलं? म्हणजेच प्रत्यय असा आहे की जर ते एखाद्या शब्दाला जोडलं त्याच्यानंतर दुसरा कोणताही प्रत्यय त्या शब्दाला लागणार नाही किंवा त्याला बसणार नाही त्यासोबत. बरोबर. तर त्याला काय म्हणायचे आहे? चरम प्रत्यय. म्हणजे ते अंतिम आहे, ते काय? शेवटचं आहे, त्याला चरम प्रत्यय म्हणायचं. चरम प्रत्ययाचे वैशिष्ट्य काय? हे मूळ प्रत्यय असतात. या प्रत्ययामुळे शब्दाची वाढ खुंटते, म्हणजे आता अंतिम आहे. बरोबर. त्याच्या पुढे कोणता शब्द लागणारच नाहीये, कोणता प्रत्यय लागणारच नाहीये, म्हणजे ते वाढ झाली ना, कमी झाली ना, ते वाढ खुंटते. ओके. खुंटते म्हणजे कमी होणे. ज्या प्रत्ययानंतर दुसरा कोणताही प्रत्यय लागू शकत नाही. आपण आता बघितलं होतं, जे प्रत्यय शब्दाला लागले असतात त्याला पदत्व प्राप्त होते. चरम प्रत्ययाचा उपयोग वाक्यात होतो. विभक्ती प्रत्यय व आकात प्रत्यय चरम प्रत्यय आहेत. विभक्ती आता आपण जे बोललो ते विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे सामान्य रूप होते. बघा, झाड प्लस ने आहे, झाड आहे प्लस ने आहे. आता इथे एक मी तुम्हाला नेहमी पुढे सांगेनच, पण इथे एक शब्द आलेला आहे बघा, सामान्य रूप. सामान्य रूप काय असतं माहिती आहे का? आता बघा, झाडावर माकडे बसले. बरोबर. झाडावर पक्षी बसले. तर बघा, आता मूळ काय त्याचं? झाड. आता बघा, झाडाने इथं काय म्हटलंय? झाडा. आता याचा अर्थ होणार आहे झाडाने. झाडाने. इथं बघा, झाडा झालं. हे जे असं म्हणजे वाक्य त्या शब्द तयार होता ना, असं झाडा झालं का नाही, ते सामान्य रूप असतं. कळालं? झाड आहे. झाड म्हणजे एक वस्तू. झाड काय? एक वनस्पती आहे, म्हणजे एक झाड आहे आपल्या डोळ्यासमोर तयार झालं. विषय काय? झाडावर माकडे बसली, झाडावर पक्षी बसली. झाडावर वर लागण्याच्या अगोदर झाडा होणार आहे, ते झाड आहे, ते काय? सामान्य रूप असतं. कळालं का आता? ओके. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे सामान्य रूप होते. विभक्ती प्रत्यय लागल्यावर शब्दांचे जात्यांतर होत नाही. विभक्ती प्रत्ययात शब्द हा वाक्यांतर्गत घटक म्हणजे पद होतो.
स्वतंत्र शब्दाला अस्तित्व नसते, बरोबर. ते तर आता आपण बघितलोच. त्याच्यानंतर बघा चर्मेत्तर प्रत्यय काय आहेत, ते काय महत्वाचं नाही. चर्मेत्तर प्रत्यय काय आहेत? ज्या प्रत्ययानंतर पुढे काही प्रत्यय जोडून येतात त्यांना चर्मेत्तर प्रत्यय म्हणतात. ह्याच्या अगोदर काय बघितलं होतं आपण? अगोदर कोणता बघितलं होतं? चरम प्रत्यय बघितलं होतं. चरम प्रत्ययाचा अर्थ काय होता? त्याच्यानंतर कोणताही प्रत्यय लागणार नाही म्हटलं होतं. इथं तसं नाही. चर्मेत्तर प्रत्यय काय? ज्या प्रत्ययानंतर पुढे काय प्रत्यय म्हणजे अजून त्याच्या पुढे परत प्रत्यय लागणार आहे, त्या प्रत्ययाच्या नंतर सुद्धा परत प्रत्यय लागणार आहे. तर बघा पुढे काय प्रत्यय जोडून येतात त्याला काय म्हणायचं? चर्मेत्तर प्रत्यय असे म्हणतात. बघा समाज, सामाजिकता, शहाणा, शहाणपणा, कर्तृत्व, बरोबर. अशा पद्धतीचं वैशिष्ट्य काय? हे बदलणारे प्रत्यय असतात. यस लागतात ते नंतर परत एकदा बदलणारे असतात. चर्मेत्तर प्रत्ययामुळे शब्दाला पदत्व प्राप्त होत नाही, कारण त्याच्या पुढे पण तो लागून येणारा प्रत्यय दुसरा एखादा अंतिम नाही आहे ते, बरोबर. त्यानंतर एका शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो. तद्धित प्रत्यय लागताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही. आता बघा इथं पशुत्व, पशु आहे इथं, आणि पशुत्व सामान्य रूप कसं म्हटलं होतं? झाड, झाडावर, झाडा, बरोबर का? ते सामान्य रूप कसं तयार झालं? इथं मात्र बघा इथं ऑलरेडी पशु आहे, नंतर मग काय झाले? पशुत्व, तो शब्द आलाय का? बरोबर का? पशुच आहे. त्यामुळं तद्धित प्रत्यय लागताना शब्दाचे काय होत नाही? सामान्य रूप होत नाही. तद्धित प्रत्यय लागल्यावर मूळ शब्दाचे जात्यांतर होते. चांगला, चांगुलपणा, भाववाचक नाम. चांगला काय? विशेषण आहे. चांगुलपणा काय? भाववाचक नाम आहे. साधित शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते. माणूस, साधे शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असतं म्हणजे सिद्ध शब्द असतात एक, साधे शब्द असतात एक, बरोबर. साधे शब्दांना स्वतंत्र म्हणजे इथं बघा ह्याचा अर्थ माणूस आहे, एक माणूस आहे, बरोबर का? माणुसकी म्हणजे वागण्याची पद्धत, समजलं का? साधित शब्दांना स्वतंत्र अस्तित्व असते. इथं माणूस म्हणजे एका व्यक्तीचं आपण बोलू शकतो. माणुसकी काय? माणुसकी म्हणजे आपल्या वागण्याची पद्धत आली त्याच्यामध्ये, समजलं? त्यामध्ये बघा षष्टी, जे आता बोललो आपण, षष्टीचे काय सांगितलं होतं? व्यक्ती प्रत्यय चाचीचेच्या, बरोबर. नंतर सप्तमीचं काय सांगितलं होतं? त या, बरोबर. तर षष्टी सप्तमी व्यक्तीचे प्रत्यय चर्मेत्तर प्रत्यय असतात. चर्मेत्तरचा अर्थ कळला तुम्हाला? नंतर सुद्धा म्हणजे ते अंतिम नाही, त्याच्यानंतर सुद्धा प्रत्यय लागून येतात. कळाला आता? ओके. पुढे बघा शब्दाच्या जाती. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. शब्दाच्या जाती एकूण किती आहे बघा इथं बघा. शब्दाचे एकूण किती प्रकार आहेत? 8. शब्दाच्या जाती किती आहेत? 8. हे वाक्य तुम्हाला असं स्टेटमेंट टाकलं जातं आयोगामार्फत. शब्दाचे प्रकार 8 आहेत, शब्दाच्या जाती 8 आहेत, शब्दाचे कार्य सुद्धा 8च असणार आहेत, बरोबर का? विकारी असतात. विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होणार आहे. अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे विकारीचा अर्थ कळाला आता? विकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल होणार आहे. अविकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल होणार नाही. विकारीला सव्यय असे म्हणतात, अविकारीला अव्यय असं म्हणतात. हे वाक्य महत्वाचं आहे, बरोबर. इथं बघा नाम येईल, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, म्हणजे हे लिंग वचन नुसार बदलत जातात, बरोबर का? मुलगा चांगला दिसतो, बरोबर. मुलगी चांगली दिसते, बदल जाणार ना, त्याच्यामध्ये बदल होणार आहे, लिंग वचनानुसार बदल होणार आहे, तर ते सव्यय किंवा विकारी असतात. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. तर कोणकोणते येतात? क्रिया, विशेषण, अव्यय, हा शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी आणि केवल प्रयोग आहे. कळालं? हे अविकारी येतं, अव्यय येतं म्हणजे काय? त्याच्या बघा एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यात अर्थानुरूप वेगवेगळ्या जातीचे गुणधर्म व्यक्त करू शकतो. दशरथाने कैकेयीला वर दिले. वरचा अर्थ होता, वरचा अर्थ काय होत? हा काय झालं? आवाज येत नाही. काय झालं? कंटिन्यू आहे का? ओके बघा याचे वेगवेगळे अर्थ इथं बघा चालू आहे का सर पण? ओके
दशरथाने काय केला, वर दिले. इथं आहे का नाही, अशा पद्धतीने इथं बघा, इथं आहे का नाही, क्रियापदाच्या माध्यमातून नाही, म्हणजे एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीचं, एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीचं कार्य करतो. जसं की शब्दयोगी असलं बघा, इथं शब्दाला योगी लागून आलेला आहे, शब्दयोगी म्हणजे जुळून आलेला, बरोबर का. इथं आहे का नाही बघा, इथं अगोदर वरची खोली, बरोबर. या अशा पद्धतीचे वाक्य तयार होतात. इथं बघा मागे, इथं साधू गेले त्याचा आशीर्वाद गेला, मागेचा अर्थ असा बघा, बघा प्रत्येक ठिकाणी मागेचा अर्थ आहे का नाही, कधी क्रियापद, कधी उभ्या नवी, कधी अशा पद्धतीचं कार्य करतं. म्हणजेच काय, वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या त्या शब्दाचा वेगवेगळा अर्थ निघतो. समजले. ह्या अशा पद्धतीने त्याचा काय होणार आहे, अर्थ निघणार आहे. तर आवाज येते का बरोबर. विकारी बघा, विकारीचा अर्थ काय होतंय, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आपण जे आता बघितलं होतं, कोणत्या पद्धतीनुसार बदलणार जातं, लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ व पुरुष याच्यामुळे बदल होतो, म्हणून त्यास काय म्हणतात, विकारी. साध्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचे आहे, विकारीचा अर्थ काय आहे, ज्याच्यामध्ये बदल होणार आहे. कशा पद्धतीने, लिंग, वचन, विभक्ती, काळ, अर्थ पुरुषानुसार, बरोबर. बघा कोणकोणते आहेत ते चार. नाम आहे, नंतर काय सर्वनाम आहे, नंतर विशेषण, नंतर क्रियापद, बरोबर. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद असतो, बरोबर. नाम म्हणजे नाम, तो व्यक्ती जो आहे, उदाहरणार्थ सौरभ, उदाहरणार्थ आहे का नाही आपला तुषार, बरोबर. हे असं नाम, ठीक आहे. अशा पद्धतीचं नाम असतात, ते विकारी येतं. नाम, सर्वनाम आणि विशेषण. सर्वनाम तुम्हाला माहित आहे, तो, ती, ते, बरोबर का, अशा पद्धतीचे. पुढे बघा आता अविकारी. अविकारी कोणकोणते येतो, क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी आणि उभयानव्य अव्यय. हे क्रिया विशेषण आहे, हे येतं अविकारी येतं. अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये बदल होत नाही, वाक्य कशाही पद्धतीचं असलं तरी ते तसेच राहतात. कळालं. त्याला म्हणायचं अविकारी, म्हणजेच अव्यय सुद्धा म्हणू शकतो, आणि विकारीला सव्यय म्हणतात. कधी कधी मुद्दा म्हणून दुसरा शब्द वापरला जातं. आपल्याला त्या दोन्ही शब्दाचा अर्थ माहित असला पाहिजे, किंवा दोन्ही तो समानार्थी शब्द आहे त्याचा, हे माहित असलं पाहिजे. वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखायचं कसं, साधं सोपं आहे, त्यात डोकं पण लावायचं नाही, बरोबर. क्रियापद बघायचं, क्रियापदातला मूळ धातू बघायचा, धातूला आहे का नाही, नारा, नारी, नारे, नाऱ्या, अशा प्रकारे शब्द लावायचा. आणि कोण आणि काय यांना प्रश्न विचारायचा, जे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल त्या वाक्यातला काय असतो, कर्ता असतो. आणि कर्म काय असतं, कर्त्याची क्रिया कशावरती घडत आहे, कर्ता क्रिया कशावरती करत आहे, बरोबर. ते काय असतं, त्याचं कर्म असतं. साधं सोपं, जास्त डोकं पण लावायचं नाही. बघा आता कर्ता व कर्म नाम असतं, विभक्ती, कारकार्थ असतं, क्रियापद, प्रयोग आणि वाक्य पृथक्करण. पृथक्करण म्हणजे अर्थ होत आहे वेगवेगळे करणे. वाक्य पृथक्करणात म्हणजे वाक्याचं वेगवेगळं करणे. पृथक्करण कळालं. पृथक्करण म्हणजे काय, वेगवेगळे करणे. ओके, ठीक आहे. पुढे बघा आता धातू. धातू कोणाच्या बाबतीत, धातू म्हणजे असं साधं सोपं लक्षात ठेवा, पेपरच्या दृष्टीने लक्षात ठेवा. धातू म्हणजे मूळ, समजलं. त्या क्रियापदातलं मूळ शोधायचं. मूळ म्हणजे धातू, मूळ धातू. बघा केळकर यांच्या मते क्रियापदाच्या मूळ शब्दांना, बघा आलं, क्रियापदाच्या मूळ शब्दांना काय म्हणतात, धातू असे म्हणतात. वाक्यामध्ये सांगितलेली पूर्ण क्रिया दाखविणारा जो शब्द क्रियापद आहे, क्रियापद होय. वाक्यामध्ये सांगितलेली म्हणजे वाक्याचा अर्थ, आपल्या भाषेमध्ये आपण वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो तो काय असतं, क्रियापद असतं. समजलं. ज्याच्यामुळे वाक्य काय होणार आहे, पूर्ण होणार आहे, बरोबर. ते क्रियापद असतं. वाक्यातील हा शब्द त्याच्या मूळ क्रियादर्शक धातूला, मूळ धातू, क्रियापदातला मूळ धातू, काळ, अर्थ, लिंग, पुरुष व वचन याचे प्रत्यय लागून बनलेले असतात. खातो, त्यातला खा मूळ धातू आहे, बरोबर का. खाणारा, खाणारा कोण आहे, तुषार आहे, बरोबर का. हे सगळे अशा गोष्टी असतात, बरोबर. जा, जा तो म्हटलं जा, जा, जाणारा कोण आहे, परत उजळणारा, उजळणारा तुषार, धडपडणारा, अभ्यासासाठी धडपडणारा कोण आहे, तुषार. ओके, चालेल, ठीक आहे. पुढे बघा क्रियापद. क्रियापदाचा अर्थ काय, ज्या शब्दापासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास काय म्हणतात, क्रियापद. एवढं जास्त तुम्हाला विचारत बसत नाही आणि तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो ते क्रियापद असतं. ह्याच्या पलीकडे पाठ बी करायचं नाही, बरोबर. आपलं माइंड आहे किती सगळ्या गोष्टी पाठ करू शकत नाही, समजला. आणि पाठ होण्यासाठी सातत्यानं रिव्हिजन करावं लागतं. वाक्याचा अर्थ बघा खाली दिलं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा
क्रियावाचक विकारी शब्दाला काय म्हणतात? क्रियापद. जे शेतात जातो, जे शेतात, क्रियापदाचा अर्थ बघा आता. जे शेतात काय, त्याचा अर्थ काही कळत आहे तुम्हाला? जे शेतात नेमकं काय? जे शेतात जातो म्हणजे जे शेताकडे जातो, अर्थ पूर्ण झाला. निळकंठ कीर्तन करू लागला, निळकंठ कीर्तन काय, अर्थ पूर्ण झाला का? निळकंठ कीर्तन करू लागला, अर्थ पूर्ण झाला. म्हणजे क्रियापदाचा काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. ते जर नसेल तर नेमकं त्या वाक्याचा अर्थ कळत नाही की त्या वाक्याला काय सांगायचे आहे. पण क्रियापद बसलं तर नेमकं कळतं, यस या वाक्याचा अर्थ अशा पद्धतीचा आहे. कळाला आता? ओके. क्रियापद. राम गावाला जातो, राम गावाला, जर समजा मी क्रियापद जातो बाजूला केलं, बरोबर, अर्थ कळणार आहे तुम्हाला? राम गावाला, याचा काय अर्थ आहे? पुढे राधा गाणे गाते, राधा गाणे पूर्ण कधी होणार आहे? गाते दिल्यानंतर. कळाला आता क्रियापद? ओके. रमण खो खो खेळतो, रमण खो खो कधी पूर्ण होणार आहे? खेळतो, हे दिल्यानंतर. समजलं का तुम्हाला? ओके. राम गावाला संयुक्त क्रियापद आहे. राम गावाला जाऊ लागला, राम गावाला लागला, राम गावाला लागला, हे कसं अर्थ आहे? राम गावाला जाऊ लागला. समजलं? राधा गाणे गाऊ लागली, वाक्याचा अर्थ पूर्ण, हे संयुक्त आहे ना याच्यामध्ये. रमण खो खो खेळू लागला आणि सीता निबंध लिहू लागली, हे संयुक्त क्रियापद आहेत. ओके. आता कर्ता ओळखण्याची पद्धत तुम्हाला आता कळाली. काय कर्ता ओळखण्याची पद्धत? काय क्रियापद शोधायचा, क्रियापदातला मूळ धातू शोधायचा, त्या मूळ धातूला नारा, नारी, नाऱ्या असे शब्द वापरून काय कसं विचारायचा प्रश्न? कोण आणि काय. समजलं? या असा जेव्हा प्रश्न विचारला जे उत्तर मिळतं तो त्या वाक्यातला काय असतो? त्या वाक्यातला कर्ता असतो. आणि कर्म काय असतं मग? कर्ता कोणावरती क्रिया करत आहे किंवा कर्त्याची क्रिया कोणावरती घडत आहे, तर ते काय असतं? कर्म. क्रियापद काय असतं? त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, विकारी शब्द. कारण की क्रियापद विकारी आहे, विकारी आहे म्हणजे बदलतं. मूळ उद्देश असे म्हणतात, उद्देश अर्थ पण करताच होते. समजलं तुम्हाला एक गोष्ट? वाक्य प्रत्येक कर्त्याला मूळ उद्देश असं म्हणतात. व्याख्या काय बघा. क्रियापदाने सांगितलेली क्रिया जो कोणी करतो, म्हणजेच क्रियापदाने सांगितलं, तुमचा आता कळाला तुम्हाला, क्रिया करणारा जो व्यक्ती असतो तो काय असतो? कर्ता असतो, बरोबर. क्रियापदाने सांगितलेली क्रिया बघा, जो कोणी करतो त्यास काय म्हणायचं? कर्ता. साधं सोपं, बरोबर का? पुढे बघा आता. वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या नामपद बंधास कर्ता असे म्हणतात. ओके. पुढे बघा. कर्त्याचे प्रकार आहेत प्रत्यक्ष कर्ता आणि अप्रत्यक्ष कर्ता. कर्त्याचे प्रकार कसे आहेत? प्रत्यक्ष कर्ता आणि अप्रत्यक्ष कर्ता. प्रत्यक्ष कर्ता बघा काय बघा. वाक्यातील कर्ता, कर्ता म्हणजे कोण? क्रिया करणारा. वाक्यातील कर्ता जेव्हा क्रियेला प्रत्यक्ष जबाबदार असतो तेव्हा त्या कर्त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्ता असे म्हणायचं. काय म्हणायचं? वाक्यातील कर्ता जेव्हा क्रियेला प्रत्यक्ष जबाबदार असतो तेव्हा त्या कर्त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्ता असं म्हणायचं. बघा कर्ता वाक्य कसं तयार होतं? वाक्य कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या पद्धतीनं वाक्य तयार होणार आहे. क्रियापद असतं, क्रियापद नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होतच नाही. कर्म काय असतं? कर्ता ज्याच्यावरती क्रिया करत आहे, आणि कर्ता काय असतो? तो क्रिया करणारा आहे. समजला आता? ओके. वाघ मांजराला पकडतो, बरोबर. वाघ मांजराला पकडतो. आपण म्हटलं होतं कर्म कर्ता कसं बघायचं? इथलं मूळ पकडायचं. क्रियापदातलं मूळ धातू कोणता आहे? पकड, बरोबर. पकड हे मूळ धातू आहे. काय लावायचं शब्दाला? नारा, नारी लावा. मग पकडणारा कोण? कोण भेटलं? वाघ. वाघ काय मग? करताय. आता वाघ, आता क्रिया कुणावर, कुणाला पकडत आहे तो? मग हे काय मग? कर्म. आणि पकडतो ते क्रियापद आहे. समजलं का? करता कर्म कसं बघायचं? मग क्रियापदातला मूळ धातू शोधायचा, त्या मूळ धातूला नारा, नारी शब्द लावायचा, आणि कोण काय ना प्रश्न विचारायचा. जे उत्तर मिळतं ते कर्ता असतं, ज्याच्यावरती क्रिया घडते ते कर्म असतं, आणि शेवटचं ते वाक्य पूर्ण करणारा शब्द क्रियापद असतं. कळाला आता? ओके. राम रावणाला मारतो. मूळ धातू शोधा. मार. मारणारा कोण? कोणाला? राम काय मग? रावण काय? आणि मारतो काय? झालं क्लिअर? असं काही तो कर्ता कर्म क्रियापद. ओके, ठीक. जयराम गायला बांधतो. बांधणारा कोण? कोणाला बांधत आहे? झालं. कळालं तुम्हाला आता? अप्रत्यक्ष कर्ता काय बघा. वाक्यातील कर्ता जेव्हा क्रियेला अप्रत्यक्षपणे जबाबदार असतो तेव्हा त्या कर्त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्ता म्हणायचं. पोळ्याच्या जाळ्यात
मासे आले. पोळ्याच्या जाळ्यात काय आले? मासे आले. आता कसं ओळखणार आहे? आता मूळ धातू काय? काय आले? मासे आले. कळालं? इनडायरेक्टली कोळ आला, आपल्या इथं काय म्हटलं? मासे आले. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? की अशा पद्धतीनं कर्ता ओळखण्याची पद्धत काय? प्रथम काय शोधावे? क्रियापद. क्रियापदाला काय शोधा? नंतर सेकंड टप्पा म्हणजे पहिला काय? क्रियापद शोधा. नंतर काय? क्रियापदाचा मूळ धातू शोधा. बरोबर. तिसरं काय? धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या आणि कोण काय असं काय करायचं? प्रश्न विचारायचं. समजलं? जे आता आपण केलं होतं प्रयोग. धातू नारा कोण, धातू नारी कोण, धातू नारे कोण, कोण कान कोण, धातू नारा काय, धातू नारी काय, हे अशा पद्धतीने प्रश्न विचारायचा. जे तुम्हाला उत्तर भेटणार आहे ते झालं कर्ता. समजलं माझ्यामध्ये तुम्हाला? ओके. बघा, नारी कोण 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 असेल तर हे कोणतं असतं? व्यक्तिवाचक असतं. ज्यातून व्यक्ती मिळते, व्यक्तीचा अर्थ कळतो आपल्याला. बरोबर. कशाला? धातू नारी कोण 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 असेल विचारलं तर काय भेटणार आहे? व्यक्तिवाचक असणार आहे तो. आणि जर ते हे असेल नारी काय, नारा काय, नारी काय, नारे काय असं प्रश्न विचारलं तर ते काय असणार आहे? वस्तुवाचक. एखाद्या वस्तूची माहिती करणार आहे आपल्याला. समजलं तुम्हाला? किंवा वस्तू एखादा आपल्याला करता भेटणार आहे. ओके, ठीक आहे. आता बस झालं. आता काही एखादा हे बघा, इथं थोडस अवघड असतं थोडस, पण प्रश्न पडतो. हा प्रश्न पडतो खूप वेळेस. झालं? हा सांगा तुम्ही. जाता राजाला मुकुट शोभते. शोभतो मध्ये का नाही मूळ धातू कोणता आहे? शोभ. काय विचारायचं आता? कोणता प्रत्यय लावायचा? नारा, नारी. आणि काय विचारायचं? प्रश्न विचारायचा. कशाने? कोण आणि काय नाही. विचारा आता प्रश्न. शोभणारा कोण? त्याच्यामध्ये करता कोण आहे? मग मुकुट. कळालं का? त्याच्यामध्ये करता कोण आहे? मुकुट आहे. राजा नाही. शोभणारे कोण किंवा काय? शोभणारे काय? काय शोभणारा? मुकुट आहे. मग याच्यामध्ये करता कोण आहे? मुकुट आहे. इथं बघा, त्याला थंडी वाजते. काय? त्याला थंडी वाजते. वाजणारी काय किंवा वाजणारी कोण? मग करता कोण आहे? संपलं. सोपं असतं. दिसणारा कोण? दिसणारा काय? चंद्र. आवडणारे काय? शिक्षकाचे मराठी शिकून झाले. होणारे संपणारे काय? मराठी. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. आता भाव करतो क्रियापद, त्याच्यामध्ये भाव लपलेला असतो. भाव करतो क्रियापद काय असतं माहिती का? त्याच्यामध्ये भाव लपला. आपण ते क्रियापदामध्ये बघणार आहे आपण डिटेलमध्ये. आज जरा लवकर उजाडले. त्याच्यामध्ये भाव लपलेला असतो. उजाडले, मळमळते, सांजावले, गडगडते, कलकलते असे जर शब्द, असे जर क्रियापद दिसले तुम्हाला, त्याचं उत्तर करायचं काय? भाव करतो क्रियापद. बरोबर. जर उजाडले, मळमळते, सांजावले, गडगडते, कलकलते ह्या जर असे असेल त्याच्यामध्ये त्या क्रियापदामध्ये भाव लपलेला असतो. समजलं? त्याला भाव करतो क्रियापद म्हणतात. आता कर्म तुम्हाला कर्म तुम्ही स्वतः ओळखता. आता सांगायची गरज आहे काय? पण मी सांगणार आहे. बघा कर्म ओळखण्याची पद्धत काय? क्रियापदाने सांगितलेली क्रिया ज्याच्यावर घडते, म्हणजे कर्ता करणारा ज्याच्यावरती क्रिया करतो. बरोबर. क्रियापदाने सांगितलेली क्रिया ज्याच्यावर घडते त्याला काय म्हणायचं? कर्म असे म्हणायचं. वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्यापासून सुरू होते. वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया कर्त्यापासून सुरू होते व ती अन्य शब्दापासून येऊन थांबते. म्हणजे कर्ता क्रिया करायला लागला आणि ज्याच्यावरती क्रिया घडत आहे दुसऱ्या पाशी जाऊन थांबणार आहे ना आता. ओके. येऊन थांबते त्यांना काय म्हणायचं? कर्म असे म्हणायचं. कर्म म्हणजे सोसणारा किंवा भोगणारा असतो. बरोबर. कारण क्रिया त्याच्यावरती घडत असते. क्रिया करणारा वेगळा असतो, क्रिया त्याच्यावरती घडते ते कर्म असतो. म्हणजे भोगणारा किंवा सोसणारा असतो. कर्माला क्रियेचा विषय असं म्हणतात. कोणाच्या मते? मोरोकेशव दामले साहेबांच्या मते. क्रियापदाने सांगितलेली क्रिया कर्ता करतो. क्रियापदाने सांगितलेली क्रिया करणारा कोण असतो? कर्ता असतो. क्रिया करतो व क्रियेचा परिणाम ज्याच्यावर, क्रियेचा परिणाम ज्याच्यावरती घडतो ते काय असतं? कर्म असतं. कळालं? कर्त्याने केलेल्या क्रियेचा कल रोख ज्या शब्दाकडे असेल त्याला सुद्धा काय म्हणतात? कर्म. याचा अर्थ सगळा एकच आहे. तुमचा एका वाक्यात लक्षात आहे. कर्ता ज्याच्यावरती क्रिया करतो हे कर्म आहे. समजलं? हे वाक्य लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ माहित होऊन जातो. वाक्य पृथक्करणात कर्माला कर्मपूरक असे म्हणतात. ओके. ते वाक्य पृथक्करण हा टॉपिक आहे एक मराठीमध्ये.
आपण तो करणार आहे आपण, बरोबर. जसं उद्देश म्हणलं होतं, करता तिथं उद्देश म्हणतात आपण, इथं कर्मपूरक म्हणतात. कर्म हे विधानाचा अर्थ पूर्ण करतात. कर्म ओळखण्याची पद्धत काय होता? कर्म ओळखण्याची पद्धत काय? पहिल्यांदा काय शोधायचं? क्रियापद. क्रियापद दुसरा काय? क्रियापदाचा मूळ धातू. धातूच्या नंतर त्याला प्रश्न विचारायचा. धातू न्याची क्रिया कोणावर घडते? कोणावर घडते ना? कर्त्याची क्रिया. न्याची म्हणजे काय? कर्त्याची, करणाऱ्याची क्रिया कोणावर घडते? लेला, लेली, लेले, लेल्या काय म्हणजे काय? नाऱ्या, जो करताय त्याची क्रिया, बरोबर. जे घडते त्याच्यात त्याला काय म्हणायचं? कर्म. हे ना, तुम्हाला जे उत्तर भेटल ते काय असतं? कर्म असतं, बरोबर. आता इथं तुम्ही सांगा उत्तर, मी नाही सांगत. सांगा. राम आंबा खातो. मूळ धातू काय? मूळ धातू काय याच्यामध्ये? खा, बरोबर. मूळ धातू काय? क्रियापदाचा मूळ धातू काय? खा. खाल्यानंतर, बरोबर. त्याच्यानंतर विचारा प्रश्न. नारा नारेनं खाणारा कोण? राम. क्रिया गुणावरती घडत आहे. खात काय म्हणजे कर्ता कोण आहे? राम. कर्म कोणता आहे? आणि क्रियापद. समजलं तुम्हाला आता? ओके. माझ्या मते तुम्हाला आता सगळं कळालेलं. राम रावणाला मारतो तेच आहे. मारणारा कोण? राम आहे. कोणाला मारण्याची क्रिया कोणावरती घडत आहे? रावणावरती. रावण काय मग? कर्म आहे. गुराखी, गुराखी गाय बांधतो. हे गाय काय नाही, नेमकं तेच प्रश्न, स्वतःच प्रश्न विचारत आहे ते, बरोबर. गाय बांधला आहे का नाही? मूळ जातो काय? बांधणारा कोण? गुराखी म्हणजे जो राखण करणार आहे तो. आणि बांधण्याची क्रिया कोणावर होत आहे? गायवर. ओके. सिपाही चोर पकडतो. पकड मूळ जातो आहे. विचारा प्रश्न. पकडणारा कोण? सिपाही. पकडण्याची क्रिया कोणावरती होत आहे? चोर काय मग? चोर काय? कर्म आहे. कळाला आता? ओके. मी बैलाला मारतो. मूळ धातू काय? शक्य आहे का ते? पण हे असं काहीतरी वाक्यामध्ये तयार झालं पाहिजे. आता बैलाला मारतो. मारतो मध्ये मूळ धातू कोणता आहे? मार. विचारा प्रश्न. मारणारा कोण आहे? मारण्याची क्रिया कोणावर होत आहे? ते काय मग? कर्म आहे ना. बैल काय? कर्म आहे. समजलं आता? ओके. कधी कधी वाक्यामध्ये दोन कर्मे असतात. कधी कधी वाक्यामध्ये काय असतं? दोन कर्मे असतात. द्विकर्मक म्हणतात त्याला. ओके. ज्या वाक्यातील क्रियापदाला, वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ज्या वाक्यातील क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दोन कर्माची आवश्यकता असते. किती कर्माची? दोन कर्माची आवश्यकता असते. तेव्हा त्या वाक्यात किती कर्म असतात? दोन कर्म असतात. त्याला काय म्हणायचं मग? द्विकर्मक. काय म्हणायचं? द्विकर्मक. कळालं आता? ओके. द्विकर्मक कसा असतं? एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष. जसं आपण कर्मामध्ये भेटलो होते, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर्म ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलते त्या कर्माला, म्हणजे ज्या कर्मानुसार वाक्याचे, बघा इथे शब्द महत्वाचा आहे, ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापद ज्याच्यानुसार बदलणार आहे त्या वाक्याला त्या बदलते त्या कर्माला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्म. म्हणजे जे क्रियापद आहेत ज्या कर्मानुसार बदलणार आहे तर ते प्रत्यक्ष कर्म, बरोबर का? ज्याच्यानुसार बदलणार आहे. जसं की बघा आता, आईने मुलाला खाऊ दिला. आईने, आता इथं बघा दोन कर्म होणार आहेत इथं, मुलाला आणि खाऊ, बरोबर. पण बदलणार कोणता आहे? आईने मुलाला खाऊ दिला. इथं मूळ हे आहे प्रत्यक्ष कर्म. कळालं का? मुलाला. समजलं का तुम्हाला? म्हणजे प्रत्यक्ष कर्माचा अर्थ काय? ज्याच्यामुळे क्रियापद बदलणार आहे ते कर्म असतं प्रत्यक्ष. ज्याच्यामुळे बदलणार नाही ते अप्रत्यक्ष कर्म. ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचे रूप बदलत नाही त्या कर्माला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर्म. गुरुजी मुलाला मराठी शिकवतात. इथं मुलाला हा महत्वाचा आहे, मराठी बदलणार नाही, ॲज इट इज राहणार आहे. मराठीला मराठी असं काही करतो म्हणतो का आपण? नाही, ते जसंच तसं राहणार, ते अप्रत्यक्ष कर्म. ओके, ठीक आहे. द्विकर्मक, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. बघा द्विकर्मक तुम्हाला कळालं? वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापदाची गरज आहे. एक गोष्ट, वाक्यामध्ये कर्ता असतं, कर्म असतं आणि क्रियापद असतं, म्हणजे वाक्य तयार होतं. वाक्यामध्ये दोन कर्म असतील तर द्विकर्मक. साधं सोपं. ओके, पुढे बघा. प्रत्यक्ष कर्म काय असतं? वस्तुवाचक असतं प्रत्यक्ष कर्म, म्हणजे वस्तूचा निर्देश करतं. आणि अप्रत्यक्ष कर्म प्राणीवाचक असतं, बरोबर. काय आणि कोणाला? इथं द्वितीय विभक्तीची काय? सला ते, सला दोघांची पण तेच आहे. द्वितीय आणि चतुर्थीची पण तेच आहे. सला ते, सला नाते. प्रथमा म्हणजे मूळ असलेला, ओके, प्रत्यय लागतात. चतुर्थी इथं प्राणीवाचक सुद्धा लागणार.
प्रधान मुख्य कर्म असतं, जे आता आपण बघितलं मुख्य कर्म, त्याच्यामुळं क्रियापद बदलणार आहे, क्रियापदाचा अर्थ बदलणार आहे किंवा क्रियापद बदलणार आहे. तर ते मुख्य नंतर एक गौण, त्याच्यामुळे बदलणार नाही, क्रियापद बदलू शकत नाही. म्हणजे गौण, गौण म्हणजे मुख्य नाही, प्रधान एक असतं गौण एक असतं. गौण म्हणजे दुय्यम स्थानाचं. ओके, पुढे बघा. कर्मपूरक असतं प्रत्यक्ष कर्मामध्ये, इथं विधेयपूरक. प्रत्यक्ष कर्म सहसा निर्जीव असतं, अप्रत्यक्ष कर्म सजीव असतं. ओके, रामाने भिकाऱ्याला पैसे दिले, रामाने भिकाऱ्याला पैसे दिले, रामाने काय दिले? पैसे दिले. रामाने कोणाला पैसे दिले? हा हा, भिकाऱ्याला. ओके, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. गुरुजी काय शिकवतात? व्याकरण शिकवतात का? गुरुजी कोणाला व्याकरण शिकवतात? हा हा, तुम्हाला. ओके, यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिली. यशोदाने काय दिले? कोणाला? संपलं. हा हा, ओके. आता बघा एक गोष्ट बघायचं, कोण होतं ते? चालेल, चला इकडे या, इकडे या. श्रीकृष्णाला भोक्ता एक नावाची कन्सेप्ट आहे इथं. काय नाव आहे ते शब्द? भोक्ता. जेव्हा अकर्मक वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी काही शब्दाची गरज असते, तो शब्द चतुर्थी प्रत्ययात येतो. चतुर्थीचा प्रत्यय काय इथं? स ला ते एक वचनी झालं, स ला ना ते अनेक वचनी झालं. ओके, त्या शब्दाला किंवा कारकाला काय म्हणतात? भोक्ता असे म्हणता येईल. भोक्ता म्हणजे क्रिया भोगणारा. आताच म्हणलो आपण कर्माचं वाक्य काय होते? सहन करणारा, भोगणारा, ज्याच्यावरती क्रिया घडते, सोसणारा. बरोबर, आपण म्हणलो आता इथं भोक्ता, फक्त एवढंच आहे. हे शब्द महत्वाचा आहे. कोण म्हटलं हे? अशोक केळकरनी वापरलेला आहे. कोणता शब्द? भोक्ता कर्माला. भोक्ता म्हणजे क्रिया भोगणारा. मला दूध आवडते, राजाला मुकुट शोभते. इथं मुख्य करता कोण आहे? शोभण्याची क्रिया कोणावरती घडत आहे? राजावर. कळालं का तुम्हाला? ह्याला भोक्ता. हे वाक्य महत्वाचं आहे. कोण म्हटलंय असं भोक्ता ही कन्सेप्ट? अशोक केळकर साहेब. ओके, ठीक आहे. मला वाईट वाटले, नाही वाटत वाईट. ओके, समजलं? जसं की मला करमत नाही, करमत नाही, नंतर मला वाईट वाटले. या धातूच्या वाक्यात भोक्ता असतो. नेमका तो दिसत नाही आपल्याला, पण तो असतो. कारण का? तो सहन करत असतो, त्याच्यावरती क्रिया करतो, भोगणारा असतो. बरोबर, तो सोसणारा असतो. ओके, दिसू, रुच, वाट, आवड, परवड, मिळ, कळ, शोभ, लाज, बीजे आहे ते सगळे. हे काय ते? हे भोक्ता इथं. कळलं का तुम्हाला? हा प्रश्न भोक्ता म्हणजे असं समजा की कर्म आहे, त्याच्यावरती क्रिया घडते. ओके, समजण्यासाठी. पण तुम्हाला एका कर्माला भोक्ता हा कन्सेप्ट संकल्पना कोण वापरलं होतं? अशोक केळकर यांनी वापरलं होतं. कळलं तुम्हाला एक गोष्ट? ओके.